विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ आज संपन्न झाला। या समारंभानंतर विधिमंडळाच्या बाहेर फोटो सेशन पार पडलं। पण याच फोटो सेशन दरम्यान घडलेला एक प्रसंग चर्चेत आला। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसणं टाळले। फोटो सेशन वेळी त्यांच्यातील एकमेकांविषयीची नाराजी स्पष्टपणे दिसून आली। फोटो सेशनसाठी सर्वच आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदचे सभापती उपस्थित होते। सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या येण्याची वाट पाहत होते। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आल्यानंतर सर्वच नेत्यांनी आपापल्या आसनावरून उठून त्यांचा सन्मान केला। यावेळी एकनाथ शिंदे देखील त्यांच्या आसनावरून उठल्याचे दिसले। पण जेव्हा एकनाथ शिंदे खुर्चीवर बसण्यासाठी आले तेव्हा कोणीच आपल्या खुर्चीवरून उठलं नाही। शिंदेंना कोणी भावही दिलेला नाही आणि त्यांना तो सन्मानही मिळालेला नाही। पण उद्धव ठाकरे आल्यानंतर त्यांना सर्वच नेते समोरच्या रांगेत बसण्याची विनंती करू लागले। त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसल्या होत्या। मात्र उद्धव ठाकरे यांना पाहताच त्या आपल्या आसनावरून उठल्या आणि त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसण्याची विनंती केली। मात्र उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या शेजारी बसण्यास नकार दिला। विशेष म्हणजे उद्धव ठाकरे दुसऱ्या खुर्चीवर बसायला गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाहता त्यांना नेमून दिलेल्या आसनावर बसण्याची विनंती केली। त्यानंतर नीलम गोऱ्हे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दरम्यान असलेल्या रिकाम्या खुर्चीवर बसल्या। दरम्यान या फोटो सेशन वेळी घडलेल्या या प्रसंगाची चर्चा सध्या सगळीकडे चालू आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधला, पण एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं तसेच त्यांच्या शेजारी बसणंही टाळलं। त्यामुळे फोटो सेशन दरम्यान घडलेल्या या प्रसंगाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।